नमस्कार, मी सोहेल मणियार आणि आपण पाहत आहात SM न्यूज 24। नगर तालुक्यातील दशमीगव्हाण येथे अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आयोजित केला आहे। वर्ष 23वे। प्रेरणास्थान वैकुंठवासी हरिभक्तपरायण नारायण महाराज गिरी भातोडी यांच्या प्रेरणेने शनिवार दिनांक 5 एप्रिल ते 12 एप्रिल पर्यंत भव्य सप्ताह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे। यामध्ये दैनंदिन कार्यक्रम पहाटे 4 ते 6 काकडा भजन, सकाळी 7 ते 7:30 विष्णू सहस्रनाम, सकाळी 7:30 ते 12:30 ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी 1 वाजता भोजन, दुपारी 2 ते 4 विश्रांती, सायंकाळी 4 ते 5 प्रवचन, सायंकाळी 5:30 ते 6:30 हरिपाठ, रात्री 7 ते 9 जाहीर हरिकीर्तन, रात्री 9 ते 10 महाप्रसाद, नंतर जागर होईल। सोमवार दिनांक 7 एप्रिल रोजी कीर्तनकार हरिभक्तपरायण गुरुवर्य ज्ञानेश्वर माऊली कदम श्री क्षेत्र आळंदी यांचे कीर्तन झाले। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ ज्ञानोबरायांच्या पादस्पर्शाने तथा श्री संत ज्ञानोबराय रचित ज्ञानेश्वरीच्या जन्माने पवित्र झालेला जिल्हा, पुण्यश्लोक अहिल्या मातेच्या नावाने नूतन अलंकृत झालेला जिल्हा अहिल्यानगर जिल्हा। या पुण्यपावन अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये ज्ञानोबरायांच्या अगोदर 1400 वर्षापूर्वी योगीराज चांगदेवाच्या जन्माने पावन झालेला तालुका, श्री संत बुवाजी महाराज आरणगावकर यांच्या समाधीने पुनीत झालेला तालुका, संत कवी दास गणू महाराज अकोळनेरकर यांच्या जन्माने दैदिप्यमान असलेला तालुका आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवछत्रपती शिवरायांचे सख्खे चुलते शरीफजी राजांच्या बलिदानाने पावन झालेला तालुका नादर तालुका, नगर तालुका। आणि पुण्यपावन नगर तालुक्यामध्ये बरीच परमार्थ करणारी गावं, त्या काही गावांचा परमार्थ तेलची सारखा, काही गावाचा परमार्थ भाकरी सारखा, पण दशमी सारखा गोड परमार्थ करणारं गाव दशमी गाव। आणि पुण्यपावन दशमी गावान या गावामध्ये आमच्या गावाचे गुरु आदरणीय नारायणगिरी वैकुंठवासी नारायणगिरी महाराज भातुडीकर यांच्या प्रेरणेने चालू झालेला 23 वर्षाची परंपरा लाभलेला, रौप्य महोत्सवी वर्षाच्या दिशेने यशस्वी वाटचाल केलेला समस्त ग्रामस्थ दशमीगव्हाण तथा गावातील भजनी मंडळ या सर्वांच्या सहकार्यातून पार पडत असलेला अखंड हरिनाम सप्ताह। आणि या सप्ताहाकरिता आज गावातील आणि परिसरातील जमलेला मातृवर्ग, पितृवर्ग, गुणीजन, गायक, वादक, कीर्तनकार, प्रवचनकार, राजकीय, परमार्थिक, सामाजिक, शैक्षणिक, आज दशमीगव्हाण आहे, चिचोंडी पाटील आहे, भातोडी आहे, पारेवाडी आहे, पारगाव आहे, मदडगाव आहे। तुम्ही दोघं मला लईच दिवसांनी भेटले। मदडगाव आहे, टाकळी आहे, आणखीन परिसरातली सांडवं आहे, मांडवं आहे, अशी बऱ्याच गावची मंडळी आज अगत्याने उपस्थित आहे। तुम्हा सर्वांच्या चरणी मी विनम्र भावाने नमस्कार करतो। सर्वांचा नामोल्लेख होणं अशक्य आहे आणि मला वेळही झाला यायला। या गावाचा आणि माझा ऋणानुबंध
मी टाकळीला शिक्षण घेत असताना इथले आदरणीय काळे सर आम्हाला शिक्षक होते आणि मग काळे सरांनी आम्हाला 2-3 वर्ष शिकवलं. नंतर मी टाकळीला फार दिवस राहिलो नाही. आदरणीय ढगे सर होते. आमचे दोन्ही गुरुजी आज कीर्तनाला आहेत. विद्यार्थी काय बोलत आहेत हे टिपायला आलेत. फक्त सगळं बरोबर धरा, चूक काही देऊ नका. दोन्ही शिक्षकांना विनंती आहे. ह्या दोनही शिक्षकांनी मला फार जीव लावला. या दोघांनाही माहित होती माळकरी. काही काही पोरं शाळेतून पळून जायची, काहीतरी कारण सांगायचे. टाकळीला असताना बरेच जण म्हणायचे आमची आजी वारली. आज्याच किती असतात कोणाला. 2-4 महिन्यातून एक तरी आजी वारायचीच बघा. आजी आजारी, आई आजारी, सगळे जायचे. पण मी जर लवकर सुट्टी मागितली तर दोघांना माहिती हे गेलं तर भजनालाच जाईल, हे गेलं तर कुठं कीर्तनालाच जाईल. म्हणून असा त्यांचा माझ्यावर विश्वास, आणि तो विश्वास मी आत्तापर्यंत जपलाय. पांडुरंगाने अजूनही जपून घ्यावा अशी प्रार्थना. आदरणीय काळे सरांनी आम्ही शाळेत शिक्षण घेत असताना अंबराई नावाची एक कविता लिहिली होती. मी त्यांना आल्या आल्या विचारले. मी त्यांना पहिल्यांदाच पाहिलंय, आज पहिल्यांदाच पाहिलंय. पाहिलं म्हणलं काळे सर आहेत ना, हे ओळखायला. मी ध्यानात धरायला पवार साहेबांनंतर माझाच नंबर. माणसं ध्यानात धरायला मी 1 नंबर. लय माणसं प्रसन्न आपल्याला. मी माणूस पाहिला का ध्यानात धरलाच बघा. आदरणीय सरांचा आणि आमचा ऋणानुबंध. आपले बाबासाहेब काळे सरपंच यांचा लय आग्रह, तुम्ही जवळच्या गावचेत आलं पाहिजे, जवळच्या गावचेत आलं पाहिजे. मी एकदा कीर्तन केलं होतं त्यावेळेस नारायणगिरी महाराज होते, परंतु मग त्याच्यानंतर मला काही येणं झालं नाही. असं थोडं व्यापामुळं. मग आज कशाला आले? मी आज कीर्तनाला आलोय, पण माझं एक काम आहे दशमी गावांपाशी. काय काम आहे ते मी कीर्तन झाल्यावर सांगतो. तुम्ही नाही लांब आले आज. विठ्ठल आम्हा हे कौतुक जगा द्यावे नीत, करावे फजित चुकती ते. कासयाचा बाध एकाच्या निरोपे, काय व्हावे कोपे जगाचिया. आजच्या अभंगात तुकाराम महाराज या जगाला आम्ही नीतीचं शिक्षण कसं कौतुकाने देतो, आणि जर कोणी चुकू लागला तर त्याचा कानही कसा धरतो आजच्या अभंगात सांगतात. विठ्ठल या मृत्यू लोकामध्ये नीती सागर म्हणून संतांकडे पाहिलं जातं. या मृत्यू लोकामध्ये तसे 3 सागर आहेत. कोणी म्हणाल महाराज कोणता? पॅसिफिक महासागर, हिंदी महासागर, काय अरबी समुद्र, हे आहेत, यात वाद नाही. पण हे कीर्तनाचा विषय नाही. आजच्या चिंतनात मला जरा 3 वेगळे सागर सांगायचे. कोणते सागर? ते आई माझी मायेचा सागर, तेही नाही सांगायचे. मग कोणते 3 सागर सांगायचे? एक, या जगात 3 सागर राहतात. एक आहे दुःख सागर, बर. एक आहे कृपा सागर, बर. आणि एक आहे आजच्या अभंगातला नीती सागर. हे 3 सागर या जगात राहतात. तुम्ही म्हणाल महाराज आम्ही हिंदी महासागर पाहिलाय, पॅसिफिक महासागर पाहिलाय, अरबी समुद्र आधी पाहिलंय, पण एक दुःख सागर, कृपा सागर, नीती सागर हे आमच्या पाहण्यात नाहीत. खरं सांगू, हे तुमच्याच पाहण्यात आहेत. फक्त ते तुमच्या लक्षात येत नाही. आज तेवढे आपल्याला लक्षात घ्यायचे. मग तुम्ही म्हणाल मला सांगा दुःख सागर कोण, कृपा सागर कोण आणि नीती सागर कोण? एका वाक्यात सांगतो, नंतर विस्तार करतो. दुःख सागर तुम्ही आम्ही जीव, कृपा सागर जगाचा जनिता पांडुरंग परमात्मा, आणि नीती सागर आमचे संत आहे. एका वाक्यात दुःख सागर जीव, कृपा सागर देव, नीती सागर संत. हे डोक्यात बसलं. आता याचा थोडा विस्तार करू. दुःख सागर तुम्ही आम्ही जीव, तुम्ही आम्ही जन्माला आलेले जीव. कधी कधी आपल्या स्वभावामुळे दुःखी झालोत आपण, कधी कधी जोडीदारामुळं आपल्याला हे दिवस आलेत, कधी कधी आपल्या गावामुळं आपण दुःखी होतो, तर कधी कधी आपल्या प्रारब्धामुळं होतो. गावामुळं दुःखी झालेले थोडे कमी सापडतील, स्वभावामुळं कमी सापडतील, जोडीदारामुळं कमी सापडतील, पण पप्याच्या आईमुळं दुःखी झालेले जरा जास्त सापडतील.
वर बघा, खाली नका बघू. तर काही माणसं कशामुळं दुःखी झाले याची मीमांसा सुंदर आहे, पण जीव मात्र दुःख सागर आहे असं शास्त्रात वर्णन केलेलं आहे. तुकाराम महाराज सांगतात, पडिले दुःखाचे सागरी वहावले ते भवपुरी, वहावले ते भवपुरी, वहावले ते भवपुरी. पडिले दुःखाचे सागरी वहावले ते भवपुरी, वहावले ते भवपुरी. कधी कधी आपल्या स्वभावामुळं, कधी कधी जोडीदारामुळं, कधी कधी प्रारब्धामुळं, कधी कधी गावाच्या संबंधामुळं, कधी कधी बायकोमुळं दुःखाच्या सागरात पडलेला. बहुतांशी बायकोमुळं दुःखी झालेला बराच भरणा तुम्हाला दिसेल. बरेच जण बायकोमुळं दुःखी झालेले आहेत. एक जणाची बायको त्याला रोज कपडे धुवायला लावायची आणि मग तो दुःखी झाला आणि दुःखाच्या भारात त्याने सासऱ्याला फोन लावला. सासरे बा, तुमच्या पोरीला फोन करून समजून सांगा. सासरा म्हणा, काय झालं जावई? काय झालं? अहो, रोज मला कपडे धुवायला लावती, तिला जरा समजून सांगा. सासरा म्हणला, 10 मिनिटांनी फोन करतो. जावई फोन ठेवा. जावई म्हणला, 10 मिनिटांनी का? सासरा म्हणला, माझे 2 कपडे धुवायचे राहिले तेवढे हो द्या आणि मग फोन करतो. वा, तोही जीवच आहे बाबा, तोही दुःखाच्याच सागरात पडलेला आहे. ज्ञानोबरायची ओवी, राणी दुखिया दुखी भेटले, दोघं दुःखी झाले. म्हणा, एक जण तर बायकोच्या दुःखाने एवढा दुःखी झाला, मुळू रडू लागला. सासऱ्याला फोन लावला आणि मुळू रडू लागला. सासरा म्हणला, जावई काय झालं? सासरा जावई म्हणला, सासरे म्हणा, जे फळ तुम्ही माझ्या पदरात टाकलं ते फळ कडू निघालं म्हणून रडतोय. आणि मुळू रडू लागला. जावयाचं हे मुळू रडणं सासरेने ऐकलं आणि तिकडं सासरा ताई मोकलून रडायला लागला. जावयाचं मुळू रडणंच बंद झालं. जावई म्हणला, सासरे बा तुम्हाला काय झालं रडायला? सासरा म्हणला, जावई, जे कडू फळ तुम्ही चाखिताय त्याचा अख्खं झाडच माझ्या घरात येईल. मानून घ्या, मानून घ्या. कसे दिवस काढलेत, ज्याचं जळत त्यालाच कळत. दृष्टांत सांगायला एवढ्या लांबून आलेलो नाही, जीव कसे दुःखाच्या सागरात पडले हे मला सांगायचंय. विठ्ठल. नवरा बायको सकाळ सकाळ पेपर वाचत होते. बायको म्हणली, पाहिलं का आज पेपरच्या पहिल्या पानावर काय बातमी आली? मालक म्हणले, काय आली? पहा, तिथं लिहिलंय, शनीच्या चौथऱ्यावर महिलांना प्रवेश. पेपरला बातमी आली, शनीच्या चौथऱ्यावर महिलांना प्रवेश. त्याने ती बातमी वाचली, चष्मा काढला, चष्मा पुसला, डोळे पुसले. बायको म्हणली, काय झालं? तो म्हणला, काय झालं? कळण त्या शनीला बी आता 7:30 कशाला म्हणतात ते असं समजून घ्या. काही जीव दुःख सागरात पडले, पडिले दुःखाचे सागरी वहावले ते भवपुरी. बर, जीव दुःख सागर, देव कृपा सागर. आज जगात देवाचं कुठेही वर्णन आलं तर तिथं कृपा शब्द येतो. तो का म्हणे हातव कृपेचा सागर, तुका म्हणे हातव कृपेचा सागर, तुका म्हणे हातव कृपेचा सागर, तुका म्हणे हातव कृपेचा सागर. देव कृपा सागर कसा आहे याच्यासाठी तुकाराम महाराजांनी 4 उदाहरणं दिलेली इथं चालू काळातली. तुकाराम महाराज म्हणतात, जन्माला आलेल्या बाळाचा लळा आई पाळते, बाप पाळतो, भाऊ पाळतो. मॉनिटरला आवाज द्या, मॉनिटरचा आज खरी झाला. जन्माला आलेल्या बाळाचा लळा आई पाळते, बाप पाळतो, भाऊ पाळतो, बहीण पाळते, गाव पाळतं. अरे हो बाबा, जन्माला आल्यावर कोणी लळा पाळील हो, पण 9 महिने 9 दिवस पोटात असताना बाळाचा लळा कोण पाळतं? द्या उत्तर. काय प्रश्न आहे तुकाराम महाराजाचा. गर्भी असता बाळा कोण पाळे त्याचा लळा? त्यालाही मन असेल का नाही? त्याला काही भावना असतील का नाही?
त्याच्या भावना तर डोहळ्याच्या रूपाने पुढे येतात ना. वा, कोणाला काय डोहळे होतात हे काल रामनवमी तुम्ही ऐकलं असेल. आणि रे धनुष्य मारी न रावणा, हे ऐकलं असेल ना तुम्ही. वा, पोटात असलेल्या बाळाला जो लळा आहे तो लळा कोण पाळतं? जन्माला आल्यावर आई पाळते, पण पोटात असलेल्या बाळाचा लळा जी आई पाळते त्याला विठू माऊली म्हणतात. गर्भे असता बाळा कोण पाळे त्याचा लळा, कैसा लाघवी सूत्रधारी कृपाळोबा माझा हरी. दुसरा दृष्टांत दिलाय, सर्प पिली वेताची खाय वाचवी या कोण माय. सर्पाचं गमक असं आहे, सर्पीन अंडे देत 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 जाते, परत अंडे घोळीत 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 निघते. बाळ जन्मली परत तोंड फिरते आणि पिलं खात 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 निघते. मग तुम्ही म्हणाल महाराज, जर सर्पाची पिलं जन्मताच आई खाते तर मग आज आम्हाला गावात बांधावर खेळपाटात इकडं तिकडं साप भेटतात, मग या सापांची आई कोण? सर्प पिली विताची खाय वाचवी या कोण माय. तुकाराम महाराज म्हणतात ती माऊली आहे विठू माऊली. का बरं? तुकाराम महाराजाचं आणखीन एक प्रमाण आहे का. तुकाराम महाराज म्हणतात त्या पिलांना पोटात असतानाच काय शिक्षण भेटत, आई वेल्या वेल्या तुम्हाला खाणारे लवकर तिथून पळा. तिथून लवकर पळा. जे पळालेत ना तेच वाचलेत. नाही लक्षात आलं? जे पळाले तर दुसरीकडे गेले ते वाचले, जे राहिले त्यांच्या मागे इडी लागली. बर, असं पळा. बर, पोटामध्ये कोणी सांगितले सर्पा उपजत लपा म्हणून या. ते पोटात बाळ असताना त्या बाळांना कोणी शिकवलं की तुमची आई तुम्हाला खाणारे लगेच निघून जा. जे सर्प तिथून पळाले पिलं तेवढीच वाचली, तीच आपल्याला गावगाव भेटतात. बाकीची पिली तिथंच खाती ती माय. सर्प पिली वेताची खाय वाचवी या कोण माय. मग वाचलेल्याला कोणी दया दाखवली? तो विटेवरला बाबा. आहे का नाही? डोकं चक्रवून सोडणारी उदाहरणं आहेत का नाही? जरा बुद्धीला घासावं लागेल महाराज. काय उदाहरणं दिली तुकाराम महाराजांनी महाराज. तिसरं उदाहरण तर याच्या पुढचे शेतकऱ्याचं आहे. जुन्या काळातली घरं दगडांची घरं राहायची. वाडे वाडे पाटलांची वाडे राहायची. वाड्यातले पाटीलही दिमागदार राहायचे. वाड्यावर या असं कोणालाही म्हणायचे. मी बी एका पाटलाचंच पोर आहे म्हणून सांगतो. ते म्हणजे तुमचाच वाडा मोठा आहे. असो आता वाडा खसलाय तो. असो, ऐका इकडे लक्ष द्या. घरं बांधताना दगडांची घरं राहायची. विहिरी खोदायचे लोक. दगड फोडत असताना ज्याने दगड फोडताना पाहिले लक्षात येईल त्याच्या दगडात बेटकुळी निघायची. 8-8 परस लोक विहिरी खोदतात तर खाली बेटकुळ्या निघतात. मग तिथं पाणी कसं पोहोचलं? बोला. पोटी पाषाणाचे जीव कोण जीव त्यांचा भाव. पाषाणाचे पोटी बैसला दरदूर तयामुखी चारा कोण घाले. काय लिहिलंय? बुद्धी चक्रावून सुटत याचा फक्त विचार करा. उग बिड्या झुरका मारण्यावर सोडू नका. हो, ही उदाहरण लई बारीक विचार करणारी उदाहरणं आहे. या सगळ्याच्या पाठीमागं फक्त एकच शब्द येतो, दयासागर पांडुरंग. वा, 3 दृष्टांत दिलेत. पोटातल्या बाळाचा, दगडातल्या जीवाचा, तिसरा दृष्टांत दिलाय सर्पीच्या पिलाचा, चौथा दृष्टांत दिलाय गगनी लागला कोण सरा कोण पूर्वी तेथे चारा. झाडाला या फांदीवर या फांदीवर या फांदीवर या फांदीवर कोळी जाळ विळतो. कोळी नंतर तो कोळी मधीच थांबतो. याही फांदीवर जात नाही, याही फांदीवर जात नाही, कोण्या दुकानातही जात नाही. किंवा किलोभर साखर द्या, मुक्त मुक्त इकडंच जात नाही तर दुकानात का जायचं. पण मग देव त्याला तिथं चारा कसा पुरवत असेल लई विचार करायची गोष्ट आहे मला. गगनी लागला कोण सरा कोण पूर्वी तेथे चारा. याला एकच उत्तर आहे, कैसाला. अण्णा पुढे, कैसाला घवे सूत्रधारी कृपाळोबा माझा हरी. संपला माझा विषय. मायबाप देव कृपा सागरे. एक दिवस पांडुरंग परमात्माची जेवायला बसले, रुक्मिणी वाढत होती. वाढता वाढता रुक्मिणीने एक विषय काढला. बऱ्याच बायांना गडी जेवायला बसल्यावर नाजूक विषय काढायचा सवय राहते. तुमचा भावातून वाहिले निघा, तेवढा बांध कोरावं लागल, असे जेवताना नाजूक विषय काढायची सवय राहते. मी दशमी गावांच्या बायांचं सांगत नाही. मग मी
आपल्या नगरच्या बायांचं सांगतच नाही, मी सोलापूरचं सांगतो. मग तुम्हाला नगरचं कधी सांगणार? मी सोलापूरला गेल्यावर सांगणार. नाही, मला सुखरूप बाहेर पडायचं. पण आता मला पाठिंबा चांगला आमचे बाजीराव अण्णा पुढे बसले, काय करायचे नाही. ऐका ऐका, रुक्मिणीने एक नाजूक विषयाला हात घातला. होय हो, तुम्ही जेवता पण हे जग जेवलंय का? देव म्हणले, अगं त्यांना 3 टायमातून एकदा तरी मी देतो, मगच जेवतो. सकाळी नाही दिलं तर दुपारी देतो, दुपारी नाही दिलं तर संध्याकाळी देतो. नाही भाकर दिली तर ज्यूस देतो, नाही ज्यूस दिली तर फळं देतो, नाही फळं दिली तर चहावरी बी काही प्रचार करणारे आहेत ना. वर बघा, खाली पाहू नका. हा, वर बघा, काही चहावारीच हिंडत येत मला. साहेबाने चहा पाडला, बस घरी चहावारी हिंडत होता. चहा तर घरचं बघावून झाला. मग देतो मी त्यांना. मी उद्या परीक्षा पाहिला. देव म्हणले पहा. मग रुक्मिणीने ठरवलं देवाची परीक्षा पाहायची. मग तिने एक चांदीची डबी आणली, चांगली झटकून पुसून घेतली, त्यात एक मुंगी टाकली, मोकळी मुंगी टाकली, झाकण लावलं, डबी पिशीत पिशी होती त्यात ठेवली. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी देव जेवायला बसले. देव जेवायला बसलो. रुक्मिणी म्हणली, का हो देवा, सगळं जग जेवलं का? म्हणजे जग जेवल्याशिवाय मी जेवतच नाही. म्हणा पुंडलिका. मग देव पुंडलिका म्हटले, आचमन घेतलं, तोंडात घास घालला. रुक्मिणीने हात धरला. कस काय जेवता? देव म्हणले, काय झालं? तुम्ही तर लय दिमाखात बोलत होते, जग जेवल्याशिवाय जेवत नाही. मग एक प्राणी जेवायचा राहिलाय, त्याला न जेवता तुम्ही कस काय घास खाताय? देव म्हणले, त्या डबीतल्या मुंगीचं चाललंय का? रुक्मिणी म्हणले, तुम्हाला कसं कळालं? देव म्हणले, रुक्मिणी तुझ्या शाळेत शिकली, त्या शाळेचा मी मुख्याध्यापक होतो हे विसरून. आणि मग रुक्मिणीने ती डबी काढली तर मुंगी होती, पण मुंगीच्या तोंडात देवाने एक साखरेचा दाना टाकला होता. महाराज वा, संपला माझा विषय. याला म्हणायचं देव कृपासागर. दुःख सागर जीव, कृपासागर देव. पुढं चला. आता नीतिसागर संत. जिथं जिथं संतांचं वर्णन येईल तिथं तिथं नीती शब्द येतो. महाराज, संत आणि नीती याचं अभिन्न नातं आहे, अभिन्न. जसं वस्त्रामध्ये धागे ओतप्रोत ओवलेले असतात, तसं संतांच्या जीवनामध्ये नीती ओतप्रोत ओवलेली आहे. महाराज वा. संत म्हणजे नीती, नीती म्हणजे संत. संतांना नीती सागर म्हणतात. सागराची उपमा का दिली? जसं सागरात किती पाणी आहे याचं मोजमाप नाही, तसं संतांच्या जीवनात किती नीती आहे याचं मोजमाप नाही. आता पुण्याने पार नाही, आता पुण्याने पार नाही, आता पुण्याने पार नाही, आता पुण्याने. भाग्यवंत झालो गोते सपुरती, भाग्यवंत झालो गोते सपुरती, भाग्यवंत झालो गोते सपुरती, भाग्यवंत झालो गोते सपुरती. आता पुण्यानिती पार नाही, आता पुण्यानिती पार नाही, आता पुण्यानिती पार नाही, आता पुण्यानिती पार नाही. संतांना नीती सागर म्हटलंय. का नीती सागर म्हटलं? जसं सागरात किती पाणी आहे याला मोजमाप नाही, तसं संतांच्या जीवनात किती ओतप्रोत नीती भरलेली याला मोजमाप नाही. अपार नीती. महाराज, कुठं कुठं तुम्हाला नीती दिसली? अरे बाबा, कुठं कुठं दिसली नाही हे सांग पहिलं. सर्वांगीण नीतीने परिपूर्ण उचळंबरून वाहणारं जीवन म्हणजे संत जीवन आहे. तरी वानगी दाखल काही उदाहरणं द्या. मग ऐका, वानगी दाखल उदाहरण ऐका. संत बोलतील नीतीला धरून. बर, संतांचं बोलणं नीतीला धरून, संतांची थट्टा मस्करी नीतीला धरून, संतांचा उपदेश नीतीला धरून. वा.
त्यांच्या बोलण्यात नीती, त्यांच्या थट्टा मस्करीत नीती, त्यांच्या उपदेशात नीती, असं सर्वांगीण नीतीने भरलेलं जीवन. त्यांच्या बोलण्यात नीती, हो सांगा, उदाहरण ऐका, प्रमाण ऐका. तुकाराम महाराज सांगतात, वाचा बोलो वेद नीती, करो संती केले ते. बोलतील नीतीला धरून महाराज, बोलावे ते धर्मा मिळे, बरे डोळे उघडोनी. ते ध्यानात धरायचं. जो तळे राखील तो पाणी चाखील. आणि मग ते थोडं नावचं करून घ्यायला सुरुवात केली त्यांनी. ते कळालं बापूसाहेब महाराज. त्यावेळेस गादीवर होते बापूसाहेब महाराज. आणि बापूसाहेबांच्या वडिलांनी त्यांना बस ठेवलं होतं मठात. बापूसाहेब म्हणजे 50 वर्ष तुम्हाला सांभाळलं, पण तुमची थोडी विचारधारा बदलली. कृपा करून विनंती की तुम्ही दुसरा मठ बघा, दुसरीकडे राहायला. पण त्यावेळेस आदरणीय इंदिराबाईंनी कायदा काढला होता, कशी त्याची जमीन आणि राहील त्याचं घर. ह्या कायद्याला बळी पडलं बापूसाहेब. आता त्यालाही कोणीतरी कान फुकले, त्या वाण्याने टाकली केस कोर्टात. बापूसाहेबांनी टाकली केस कोर्टात. केस आली पंढरपूर बोर्डावर. उद्या निकाले. फक्त एक वाक्य तुम्ही खोटं बोला, फक्त एकच वाक्य खोटं बोलायचं. काय? आम्ही तुम्हाला विचारू, सदरच्या माणसाला तुम्ही ओळखता का? तुम्ही हो म्हणायचं. आणि परत विचारू, किती दिवसापासून ओळखता? तर तुम्ही सांगायचं, हा गेल्या महिन्यात आमच्या मठात राहायला आला. बापूसाहेब म्हणजे तसं नाही, ते 50 वर्षापासून आमच्या मठात राहतात. न्यायाधीश म्हणजे हे बोलू नका, त्याचं मठ त्याला द्यावं लागेल म्हणले. हे बोलू नका, हे नाही बोलायचं. म्हणजे नाही, म्हणजे ते लबाड नाही बोलणं व्हायचं आपल्या. मठ जाईल आता नाही, पण लबाड नाही बोलावं लागल. एवढं एकच वाक्य बोला की हे फक्त गेल्या महिन्यात आले, हे इथं 50 वर्ष राहत नाही. एवढं एक वाक्य खोटं बोला. एवढे हात जोडून येते. कोणी सांगितलं? न्यायाधीशाने, वकिलाने. किती दिवसापासून मठात राहतो? डोळे चमकवले जरा न्यायाधीशाने की बोलला बाळा बोला. बापूसाहेब म्हणले, असं कसं? 50 वर्षापासून तो आमच्याच मठात राहतोय. न्यायाधीशाने कपाळावर हात मारला. हो काय बापूसाहेब, सांगितलं काय, बोलताय काय? बापूसाहेब म्हणले, मठ गेला तरी चलत, पण खोटं बोलून नरकात मला जायचं नाही. काय माणसं असतील महाराज. आजूकही ठाकूराच्या मठात जा, 2 खोल्या वाण्याच्याच आहेत. सगळा मठ बापूसाहेबाकडे. काय माणसं असतील महाराज. बोलण्यात नीती वा, नाहीतर तुम्ही वर बघा जरा, काय बोलत आहे, काय वागत आहे. अरे काय त्या पांडुरंगाला तुम्हाला पाहिलं गळा पडून ढसा रडा वाटत. शब्दानं लबाड बोलत होता, पण काय बोलायचंय महाराज. विठ्ठल संतांच्या बोलण्यात नीती, बर. संतांच्या हसण्या खेळण्यात, टिंगल मस्करी थट्टे मध्ये नीती. वा, भल्या भल्याला थट्टा बोलली महाराज. वा, अशी ही थट्टा भल भल्याशी लावेना, भल भल्याशी लावेना पट्टा. अशी थट्टा भल भल्याशी लावेना पट्टा, भल भल्याशी लावेना पट्टा. अशी थट्टा भल भल्याशी लावेना पट्टा, भल भल्याशी लावेना पट्टा. अशी थट्टा भल भल्याशी लावेना पट्टा, भल भल्याशी लावेना पट्टा. भल्या भल्याला थट्टा भावलेली महाराज. भले भले थट्टा करायला गेले, लय अंगलट आलेली. गावात गोकुळाष्टमीचं कीर्तन रात्री 10 ते 12. खाल्ल्याळून एकच बाई कीर्तनाला निघाली. मालक म्हणला, अगं 10 ते 12 चालली, अंधारी राहते, पाऊस चिमचिम पडते, कुठं निघाली? तुला मागे याला जोडीदार कोण आहे? ते कोणी नका का नसताना येईन मी. कुत्रे बित्रे धावत येईल. ती म्हणली, हा, ती जरा हलक्या काळजाची होती. ते मी जाणार. ती गेली कृष्ण जन्माला. याला काही झोप आलीच नाही. 12 वाजता कृष्ण जन्म झाला, सुंठवाडा झाला, पाळणा बेळणा झाला, आणि 1 वाजता ती निघाली. वरल्याळीची माणसं वरल्याळीत थांबली, मधल्याळीची मधल्याळीत थांबली. ती गेली खाल्ल्याळीला. कुत्री बी असलेत ना महाराज. एकटा माणूस पाहिला का लय तालीत येत महाराज. कुत्र्यांचा तेवढा प्रामाणिकपणा बरेच जण शिकलेले आहेत. आणि मग लागले कुत्रे भोकायला असं तसं.
तिच्या मालकाने ठरवलं बायकोची थट्टा करायची. 2 लेकरं झाली होती. निघाला थट्टा करायला. वय आहे का आता, शोभत आहे का आता, काय वयाला बी शोभलं पाहिजे. वर बघा असो. मग त्याने काय केलं, घोंगडी घेऊन अंधारात बसला होता. पण बाई चालली, तिला लक्षात आलं इथं कोणीतरी बसलंय. ती होती हलक्या काळजाची, लईच हलक्या काळजाची होती. आणि मग ती जवळ आला, त्याने त्या घोंगडीतून थोडं थोडं पाहत होता. बाई जवळ आले, त्याने हो केलं. अहो लय हलक्या काळजाची बाई होती. अशी घाबरली, अशी दचकली, चक्कर येऊन खाली पडली. दिनाला जीव सोडवून पाहता का, याला बायकोच नाही. अखंड हरिनाम सप्ताह दशमी गव्हाण ये ना 12 बायकोच नाही राहील. आणि मग आम्हाला म्हणा यावं का तुमच्या मठात म्हणा असला बायको मारून आमच्याकडे निघता म्हणला. थट्टा भावली का नाही त्याला महाराज. भल्या भल्याला थट्टा भावली. थट्टेत कोणी नीती पाळत नाही. चेष्टा मस्करीत कसली आली नीती. पण आमचे संत थट्टा करतील, चेष्टा करतील, मस्करी करतील, लीला करतील, त्यात नीती नव्या देत ओवी. जयाच्या लीले माझी नीती जियाली दिसे. वा, लीला म्हणजे चेष्टा. थट्टा करतील, नाटक करतील, कौतुक करतील, पण नीतीला धरून. हे बघा, चित्रपट सिनेमा हे नाटकच असते. ते पार्ट वठेपर्यंत राहते, नंतर सोडून द्यायचं असते. पण तुमच्या माहितीसाठी सांगतो, मराठी चित्रपट सृष्टीत संत तुकाराम नावाचा चित्रपट आमच्या लहानपणी फार गाजला. मला त्यात संत तुकाराम महाराजांची ज्यांनी भूमिका घेतली त्यांचं नाव आहे विष्णुपंत पागनीस. ती भूमिका संपली, चित्रपट प्रसिद्ध झाला, सगळे आपापल्या घरी निघून गेले. पण विष्णुपंत पागनीस यांनी ते एक सोंग कायम धरलं महाराज. ती पगडी, ती बाराबंदी, तो विना, ते चिपळा, ते चेहऱ्यावरले भाव. आणि शेवटी तुकाराम तुकाराम म्हणूनच देह सोडला महाराज. ते देवा म्हणजे नाटक केलं, पण नाटकात खरे वागले हे विशेष आहे महाराज. आम्ही कीर्तनात खरं वागलो हा घोटाळा आहे. महिपती महाराजांनी एक कथा सांगितलेली. जगन्नाथपुरीला एक नरहरिदास नावाचे साधू होते. गोष्ट एक 250-300 वर्षापूर्वीची. आणि जगन्नाथपुरीला तिचा राजा तो जरा नाटकाचा शौकीन होता. मग वेगळी वेगळी नाटकं वाटवायचा, पात्र द्यायचं, नाटक पाहायचं. वेगळी वेगळी नाटकं झाली. एक दिवस भक्त प्रल्हाद नाटक आलं. आमच्या लहानपणी एकदा आमच्या गावात आलं होतं. काय नसतं ते तुम्हाला आठवत असेल. आपले शिवामामा त्यांनी सगळ्यांनी ते रंगवलं होतं चांगलं. आणि मग भक्त प्रल्हाद नाटक काढलं. बोला कोण कोण पार्ट घेतं. एक माऊली पाहिली, तिला कयादू केलं. एक बाळ पाहिलं, त्याला प्रल्हाद केलं. एक आडदांड होता, त्याला हिरण्यकश्यपू केलं. एक जरा लई चपळ होतं, त्याला नारद केलं. ते नरहरिदास होते. राजा म्हणला, नरहरी तू काय पार्ट घेणार. ते नरहरिदास म्हणले, माझं नाव नरहरी असल्यामुळं मी नृसिंहाचं पार्ट घेणार. चालतंय. आता ते नाटकच आहे, तिथं खरं करायचं नसतंय, पण ते लय बोळा महात्मा होता मला. म्हणून झालं, नाटक सुरू झालं, रंगमंच ते सगळं तयार झालं, सगळे पार्ट भूमिका सगळ्या झाल्या होत्या. एक खांब मोठा, त्यात ते नरहरिदास आणून बसवले होते. नरसिंहाचं पार्ट घेऊन नाटक सुरू झालं. नाटकात हिरण्यकश्यपू त्या मुलाला म्हणतो, म्हणजे प्रल्हादाला, नाटक प्रल्हादा ज्या नारायणाचं तू भजन करतोय कुठं आहे तुझा नारायण. प्रल्हाद म्हणला, कुठं नाही माझा नारायण. हे नाटक चाललंय बरं का. मग हिरण्यकश्यपू म्हणला, या खांबात आहे का तुझा नारायण. तो म्हणला, या खांबातही माझा नारायण. त्याच्यात ते नरहरिदास आधी येऊन बसलं होतं. नाटक चाललं होतं ना. मग याने लगेच लात मारली, आपल्याला दाटुबुटीत मारली का ते लगेच मोडलं. मोडल्यावर ते नरहरिदास बाहेर आले. बाहेर आल्यावर मग दोघांचं युद्ध सुरू झालं. युद्धात आता हमच आडदांड होता, पण हारायचं होतं ना याला. ते नाटक वठवायचं असतं. त्याने जर नरहरिदासाला हाता खालून काढायचं. मग ते आडदांड होतं, पण तो हारला. मग नरहरिदास बसले, उंबर ठेवतील, एक उंबर ठेवता मांडीवर घेतला. मग आता याने खोटा खोटा फाडायचा ना. अरे पाहता काय, त्याने खरोखरच फाडा मारा. पण तिची आतडीच गळ्यात घातली. गळ्यात घातलं, डोकंच उधळली. नाटकच उधळलं महाराज. पळायला लागलं, कोणी आरडायला लागलं, मोठ्याने आरून महाराज नाकटच उधळलं महाराज. ही घडलेली घटना बरं का जगन्नाथपुरीला. महिपती महाराजांनी लिहिलेली भक्तलीला अमृतात. राजा होता. राजाने त्या कपाळाला हात मारला. करायला गेलो गणपती, झाला मारुती. काय करावं. आणि मग आता जो फाड आहे त्याला 7 भाऊ होते महाराज. आणि ते बंधू प्रेमाने वेडे झाले होते. ते 7 घरी गेले, कोराडीला धरत लावून आले. म्हणजे याची खांडोळीच करायची नरहरिदासाची. राजा म्हणलं, हो ह्या न्याय निवडा माझ्या हाताने होणार. नरहरिदासाला बोलवलं, काय केलं तू.
माणूस फाडा म्हणजे कळू नाही का त्याला प्रल्हादाला त्रास देत होता. अरे बाबा ते कृतयुगात नाही कलियुगात नाही. तुला काय डोक्याचा भाग आहे का म्हणजे काय खुशाल माणूस मारला म्हणजे तू कमाल झाली तुझी म्हणले. नाही म्हणले मला ते कोणत्याही बाबीत खरं वागायची सवय आहे. अरे खरं वागायची पण माणूस हाकनाक मिळाला त्याला राजा याचा दोष माझा नाही. मला तो अन्याय सहन झाला नाही म्हणून मी माणूस फाडला. ते 7 जण म्हणले ते आमच्या हातात द्या याला आम्ही बरोबर खांडोळी करतो. राजा म्हणला थांबा 1 महिन्याने याला शिक्षा. उद्या सगळेजण परत या नवीन नाटक करायचं. दुसऱ्या दिवशी नाटकाला बोलवलं. कोणतं नाटक म्हणजे रामायण. तू राम हो, तू लक्ष्मण हो, तू भरत हो, तू शत्रुघ्न. 2-3 बाया बोलल्या. तू कौशल्या, तू सुमित्रा, तू कैकेयी, तू सीता हो. एक रावण केला. हे सगळे असं तसं केलं. नरहरी तू कोणतं पार्ट घेणार. ते नग मी ते खरं वागवतो आणि ते लोकांच्या अंगलट येतं. मला पार्टच नको. तुला पार्ट घ्यावा लागणार. राजा कोणतं पार्ट द्यावं. राजकारणी माणसं लय हुशार. त्यांना कोणाच्या गळ्यात काय घालायचं हे लय कळतं महाराज. म्हणले तू पार्ट घ्यायचं दशरथाचं आणि त्याला केला दशरथ. आणि त्याच्यात आला राम वनवास प्रकरण. हा खरं वागवतोय का मलाच पाहिजे राजा म्हणून. मला राम वनवास प्रकरण. राम वनाला चालले आणि मग दशरथाने तू काय पार्ट वठवलं महाराज त्यांना हरिदासाने. राम माझा जीवीचा प्राण, राम माझे तनमन धन, रामा वाचोनी प्राण कुडीत जाण न राहती. आणि दशरथाने असं पार्ट वठवलं त्यांना हरिदासाने. हे राम 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 म्हणून खाली पडला. पडल्यावर मग आता थोड्या वेळाने उठायचं. ते पार्ट उठलेच नाही. अर्धा तासाने राजा गेला. उठवलं सगळ्याला दाखवलं. खरोखर जातिवंत साधू होता. राम राम म्हणून प्राण सोडला. काय शिक्षा द्यायची. ते साती भाऊ म्हणले काहीच शिक्षा द्यायची नाही. याने जे केलंय पहिलं तेही योग्य आहे, हेही योग्य आहे. नाटकात खरं वागले, आम्ही कीर्तनात खरं वागाना. काही तर कीर्तनकाराच्या पाकिटातलेच पैसे काढित. अरे कीर्तनकाराचा तळतळाट घेऊन आमचं बाळ पखवाज वाजित आहे मगाच्या धरून तर घाम सुद्धा पुशीना. का त्याला तुम्हाला सांगायचंय पैसा घामाचा आहे, कष्टाचं आहे. म्हणून त्यांचे पाकिट कोणी हाणू नका. विठ्ठल संतांच्या बोलण्यात नीती, त्यांच्या हसण्या खेळण्यात नीती, त्यांच्या उपदेशात नीती. धर्म नीतीचा ऐकावा व्यवहार. सागर बोलण्यात नीती, हसण्या खेळण्यात नीती, उपदेशात नीती. ते समाजाला उपदेश करतात पण नीतीचा उपदेश करतात. समाजाला त्याने नीती शिकवली. नीती शिकवली पण बळजबरीने नाही शिकवली, कौतुकाने शिकवली. तुकाराम महाराज अभंग. आम्हाए कौतुक उपदेश नीतीचा. समाजाला नीती शिकवतात पण कौतुकाने शिकवतात. वा आम्हा हे कौतुक जगा द्यावे नीत. काही माणसाला कौतुकाने काही गोष्टी करायचा नाद असतो. आम्ही फिरतोत नका हो अमक्या अमक्या गावाला रोड. हो हो महाराज हे समोरून जातो असं समोरून जा. त्यांना आवड वाटती सांगायला. काही काय असे बिने भेटत येत का हो ते अमक्या अमक्या गावाचं रोड इथं सांगायला बसतो काय. हा फकट सांगू का चहा पाहिजे तो का कधी. आता काय करा लय अवघड आहे गाव गाव. याचं कौतुक वाटलं पाहिजे, बळजबरी नाही, आनंदाने. हा हा आम्हा हे कौतुक जगा द्यावे नीत. रस्त्याने जर काही पोरं चिखलात खेळत असली तर जाणत असे जुनी माणसारी पोरा हो नका चिखलात खेळो, ही नीती आहे. दोन शब्द चांगलं बोलत चला महाराज. वा बघत 5-6 पोरं मोबाईल घेऊन भंगरी काही बसली असती. गावातले माणसं खुशाल तिथून जाते बसली. तसं नाही, त्यांना सांगितलं पाहिजे बाबा हो इथं बसण्यापेक्षा मंदिरात बसा, टाळ घ्या, जरा हरिपाठ म्हणा. तुम्ही म्हणा ते ऐकत नाही. शेण जमिनीवर टाकलं ना सगळी जमीन त्याला चिटकत नाही पण 4 कंत चिटकतील का नाही.
दोन शब्द चांगलं तर सांगायला सांगा हो महाराज. काय काय म्हणतात नाही नाही ते नाचलेच पाहिजे. ते नाचले म्हणजे मग आम्हाला मजा वाटते. वा 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 वा. अरे बाबा एक कांदा नाचला तर अख्खा भोसारा नाच होतो बाबा. ते नाचले म्हणजे तुझे बी नाचशील तू. हा हे ध्यानात धर. म्हणून सगळ्याला सांगत चला आम्हा हे कौतुक जगा द्यावे नीत. जगाला नीती शिकवली. जगाला म्हणजे कोणाला शिकवली? जग शब्दाचा अर्थ आहे देव मनुष्य स्थावर यया नाव जगदंबा. जगात देव येतो माणसं येतात स्थावर म्हणजे जड दगड येतात. संतांनी देवालाही नीती शिकवलेली वेळ प्रसंगी. मी तुम्हाला प्रसंग सांगा. माणसांनाही नीती शिकवली नाही नाही दगडांनाही नीती शिकवली. जडाला नीती शिकवली हो. प्रसंग असा घडला की तुकाराम महाराज लोहगावला कीर्तनाला गेले. लोहगाव विमानतळ म्हणजे पुण्याच्या जवळ आहे. कीर्तन झालं रात्री. सकाळी स्नान बिन झाले देवपूजा झाली आणि एका शिळेवर बसले. ती शिळा लोहगावला आजूके. लोहगावने जपले. तिथं खांदवे पाटील आपल्या मांडव्याला बी खांदवे बरं. मग तिथं खांदवे पाटील आहे म्हणजे खास माणसं आहेत मानत. त्यांनी ती शिळा जपून ठेवलेली. तुकोबाराय बसले. एक ब्राह्मण सगळ्या घरोघर लोखंड मागत होता. पाठीभर लोखंड गोळा केलं होतं. मोडका येळा असेल तर द्या, तुटकी पास असेल तर द्या, खेळे असतील तर द्या, असे लोखंड गोळा केलं होतं त्यांनी. ते तुकाराम महाराजाकडे आला. महाराज एखादा फटका टाळा असला तर देता का? पखवाजाची मोडकी हातोडी असली तर देता का? विण्याच्या तुटलेल्या तारा देता का? तुकाराम महाराज म्हणजे तू लोखंड का गोळा करतो? त्याने सांगितलं महाराज तुम्हाला आठवतंय 1-2-4 महिन्यापूर्वी मी मोठा यज्ञ केला आणि त्या यज्ञात माझ्यावर कर्ज झालं. लोक म्हणले आम्ही साथ करतो पण टायमाला लोकांनी अंग काढून घेतलं. लोक अंग कशी काढीत आज आम्ही जरा जवळून पाहिले. अण्णा बरोबर आहे का? लोकांना नाही अंग काढून घ्यायचा ना. तुम्ही यज्ञ करा म्हणले का काळजी करू नका आम्ही आहेत मदत करायला. आणि नंतर पुढं गुवाहाटीला निघून गेले लोक काय कळलंच नाही. मग त्याचं कर्ज झालं त्या ब्राह्मणावर. मग ब्राह्मण म्हणला मला कोणी पैसे द्यायला म्हणून मी लोखंड गोळा करतो आणि लोखंड विकतो आणि ते पैसे भरतो मी सावकाराचे. महाराज जर काही फुटका टाळ मोडकी हातोडी काही विण्याच्या तारा असतील तर द्या. महाराज तुकाराम महाराजाचं अंतकरण द्रवलं. अरे खरंच गाय गाय गावा असतील का खुशाल साधूला मदत करायची. चांगला ब्राह्मणाने चांगले हेतूने यज्ञ केला होता. समाजाने साथ करायला पाहिजे पण काही काही बावळाट असतील महाराज. ते गौतमी पाटील आणायला लय खर्च करते पण सप्त्याला पावती नाही पडे. असले ब्रह्मदेवाच्या गैरहजेरीत जन्माला आलेले नाही आहेत महाराज गावगाव. झालं तसंच महाराज. आणि मग कोणी मदत करत नाही हे पाहिल्यावर तुकाराम महाराज म्हणजे किती तुझ्याकडे लोखंड? म्हणले हे बघा पाठीभर आहे. 2 जणांनी पाठी धरली होती. तुकाराम महाराज उठले. त्या शिळेला हात जोडला. माई ह्या ब्राह्मणाचा हेतू शुद्ध आहे. ह्या माणसाला मदत करणं आपलं कर्तव्य आहे. मग ब्राह्मण बुवा वता या शिळेवर हे सगळं लोखंड. अहो का मार वता तर वतलं आणि त्या शिळेला प्रार्थना केली. माई काही कर फक्त एवढं रूपांतर सोन्यात कर. काय तुकाराम महाराजाच्या शब्दात ताकद होती. महाराज तुकाराम महाराज ज्याला कळाले त्यालाच कळाले. महाराज एका वाक्यात शिळेचं परिसात रूपांतर झालं आणि शिळारूपी परिसाचा परिसस्पर्श त्या लोखंडाला झाला. पाठीभर लोखंड सोन्याचं झालं. बामन तर उड्या छानायला लागला. मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन. दर्शनाला म्हणजे तुकाराम महाराज. असं मी जरा आजारी आहे त्याच्यामुळे एखादा शब्द उच्चारायला मला जरा वेळ लागेल समजून घ्या तुम्ही. मला दर्शनाला म्हणायचं पण तेच आलं बाय. ब्राह्मण तर उड्या छानायला लागला. टन हाणायला लागला. ब्राह्मण निघून गेला. त्याने ते सोनं मोल्ड सावकाराचं तर कर्ज बुजवलं पण एवढा पैसा उरला. त्याने त्याच्यावर 2 यज्ञ केले. आता तसा कारखान्याचा वाद झाकत नाही तसं कोणाकडे पैसा आला. हे लोकांना गावात कोणाच्या कांद्याचे पैसे झाले तुम्ही फक्त विचारा. सगळं गाव सांगत त्याला इतके झाले ते तितके झाले आणि हेच चोराला बातम्या द्यायला. चोर हेच घर फोडायला. बाळा चोराला काय माहिती कोणाचे कांद्याचे किती पैसे झाले. गावातलेच बिभीषण फुटला म्हणून तर लंका हरली असं आहे. मग गावाला कळालं त्या शिळेने सोनं केलं. जे गाव धावलं शिळेकडं. महाराज खोरण टिकावण पारीण खुरपीण घेऊन त्या शिळेला घासायला. माणसं पळत यायला लागले. तुकाराम महाराज म्हणे बाई त्या ब्राह्मणाला गरज होती म्हणून सोनं केलं. हे आलेले आहेत ना यांना 8वी पिढी काय खाईल याची काळजी लागलेली. खाईल पण घ्या. मग अजिबात सोनं करायचं नाही ही नीती शिकवली त्या शिळेला महाराज. आणि लोक आले त्याला शिळेला घाशीत येत. सोनं नाही झालं. आजूकही तुम्ही लोहगाव विमानतळला जा आणि लोहगावाचा ती शिळा विचारा. सगळी शिळा गुळगुळीत झालेली महाराज. का
घासून घासून आजू काही लोक जातील तिथं जुळलं तर जुळलं बा आजू काही डोकं नवीन येत आता काय सांगाव मला लय गाव माणसं आता काय लई येडी इथं गाव दगडाला नीती शिकवली ज्याला गरज आहे त्याला सहकार्य केलंच पाहिजे जडाला नीती शिकवली देव मनुष्य स्थावर स्थावराला नीती शिकवली देवाला नीती शिकवली एक दिवस नामदेव महाराजाच्या मंडळीचं आणि नामदेव महाराजाचं भांडण झालं जी मंडळी धावली मी कीर्तनकाराची बायको म्हणून घ्यायला लाज वाटत अंगावर पातळ नाही एखादी मोठी रामकथा धराव 4 लाख आणावा कविता 2 पाठ करावा 50,000 घ्यावा काही कळतं का तुम्हाला अशी नामदेव महाराजाची मंडळी म्हणजे मी नाही म्हणलं तुम्हाला बोलून काही फायदाच नाही तुम्हाला त्या पांडुरंगाने बिघडवलं त्याचा बेत पाहते म्हणजे निघाली नामदेव महाराजाची मंडळी पांडुरंगा पुढे आली फडा 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 बोलली बाईचं बोलणं लय जिवारी लागत महाराज ते पांडुरंगाला लय जिवारी लागलं तेवढ्यात नामदेव महाराजाने देव म्हणले नाम्या आता माझा ऐक काय लईच बायको बोलली तुझी आजपासून तू माझा नाद सोड आणि बायकोच्या मागे जा बाबा नामदेव महाराज देव म्हणे नाम्या अंगीकार इचा करोनी देवाचा सुखे होई बाबा तू खुशाल बायकोचा अंगीकार कर आणि राह तिच्या सगळं नामदेव महाराज म्हणे देवा कोण्या गुणाने तुम्हाला माझा उभं आलाय मला तुम्हाला काढून द्यायचं का माझं भजन तुम्हाला आवडत नाही मी घरदाराची राख रांगोळी करून तुमचं भजन करतो तुम्ही मला तिच्या गळ्यात मान देता याचा सरळ अर्थ झाला की आमचं तुम्हाला आवडत नाही मग हे बघा निघालो चाललो म्हणते मी नामदेव देव म्हणे कुठं चालला म्हणजे इथून 1000 किलोमीटरवर जाणार काय करणार तिथं जाऊन नवीन पंढरपूर उभं करणार नवीन चंद्रभागा नवीन पांडुरंग आपलं नवीन पुंडली सगळं नवीन उभं करणार देव म्हणे सगळं नवीन करशील पण पांडुरंग नामदेव महाराज म्हणले मीच विटेवर उभा राहणार हो आपणची तीर्थ आपणची व्रत आपण दीनानाथ होईन मी नामदेव महाराजाच्या गाथ्यात 37 चरणाचे अभंग आहे महाराज 37 चरण आहे मीच पांडुरंग उभा राहणार आणि लोकाला पावणार आणि लोकाला गुण आला का लोक तुझं पंढरपूर सोडणार आणि इकडे येणार आणि ह्या पंढरपुरात लोक आले तर म्हणतील इथं पूर्वी पंढरपूर होतं पण नामदेव महाराजांनी तिकडं नेलंय तुला माझा उभं आलाय ना हे बघ निघालो टाकली चंद्रभागेत निघाले पलीकडे पोहत जी निघाले देवाच्या लक्षात आलं हा एकटा तसा जायचाच नाही 40 आमदार घेऊन जाईना आणि तो गेल्यावर मी अनाथ होईल मग हा एकच नाथ आहे मला आणि मग देव माग नामदेव महाराज पुढे अरे देव म्हणायचे बाबा मी उप होतो तू मुख्य हो देवा उप नाथा मुख्य झाला महाराज पण माग आहे महाराज वा देव म्हणे नाम्या पाहे परतो देव म्हणे नाम्या पाहे परतो म्हणे नाम्या पाहे परतो देव म्हणे नाम्या पाहे परतो तुझी शरण आलो आता तुझी शरण आलो आता तुझी शरण आलो आता याला म्हणायचा वारकऱ्याचा पुरुषार्थ अरे इतर संताला देवाला शरण जावं लागत होती तर देवच नामदेव महाराजाला शरण आला तुझं मी शरण आलो आता बाबा मागच ते पंढरपूर ते भीमा पुंडलिक सगळं घे कोणे मला बाबा तो गेल्यावर माझी काय हाल झाले बारामतीचे 10 झाले 12 सुद्धा नाही आले कोणीच नाही राहिलं माझ्या माग काय दिवस आले म्हणजे मला बाबा मागच नामदेव महाराज माग आणलं कसा देव ठाणकावला महाराज अशी वस्तात भक्त जन्मले पाहिजे देवाला ठणकावणारे आम्हा हे कौतुक जगा द्यावे नीत करावे फजित चुकते ते जो चुकल त्याची फजिती देवाला नीती शिकवली जडाला शिकवली तुम्हा आम्हा माणसांना शिकवली माणसाचे 2 प्रकार एक संस्कृत एक असुसंस्कृत कशावरून ठरतं हे सादरीकरणावरून ठरतं वा एका कंपनीत 2 कामगार मॅनेजर रेकॉर्ड उठवले अरे का थांबायचं नाही कंपनीत ते म्हणले का हो नका काढू पोटा पाण्याचा प्रश्न आहे उपाशी मेले तरी चला कंपनीतून काढून टाकतो तुम्हाला कार्ड ते दोघं वीर होते ते म्हणले मॅनेजर तुला मी पोटच भरून दाखवणार आणि पग कसं दाखवतो त्यात एक धोरणिक होतं एक बिनधोरणिक होतं धोरणिक होतं ते दुसऱ्या कंपनीत गेलं असं काम केलं की 4 महिन्यात ते तिथलं मॅनेजरच झालं आणि सगळ्या कंपनीचे मॅनेजर ज्या 5 स्टार हॉटेलला जेवायला जायचे ते तिथंच गेलं
आणि पहिल्या कंपनीचा मॅनेजर जिथं बसायचा त्याच्यात खुर्चीवर म्हटलं तू इथं कसं काय, तुला ते दाखवायचंय म्हणले, तू मला कंपनीतून काढलं तरी मी उपाशी मरत नाही, म्हणून तू ज्या जागेवर बसला जेवायला मी तिथंच जेवायला बसलोय, हे बघ मी उपाशी मरत नाही, तुला दाखवायचं. त्याने दाखवून दिलं मी उपाशी मरत नाही, पण दाखवून देण्यात जरा धोरणिकपणा होता. एक बिनधोरणी काढून दिलं होतं, ते दोघं एक धोरणिक होते एक बिनधोरणिक होतं. त्याने ठरवलं आपण उपाशी राहत नाही, हे मॅनेजरला दाखवूनच द्यायचं. कसं काय, ते रोज सकाळी उठायचं, मॅनेजरच्या बंगल्या पुढे येऊन शौचाला बसायचं. मॅनेजर मला काय करतो रे, तुला दाखवून देतोय की मी उपाशी नाही. दोघांनी दाखवून दिलं, पण एकाच्या दाखवून देण्यात जरा धोरणिकपणा आहे आणि एकाच्या दाखवून देण्यात जरा लयच गावढाळपणा आहे. हे तुमचे आमचे प्रकार चालले. तसं संत जे धोरणिक आहेत त्याला साधक म्हणतात. त्या साधकाला नीती शिकवली, बा साधका, साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसा. आमचे आबा नाही खास म्हणतात आपण महाराज, साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी, अंतर्बाह्य. याच्या साधकाला नीती शिकवली. आणि तुम्ही आम्ही संसारिक बिनधोरणिक ते मगाचे ते तुम्हा आम्हा संसारिकाला नीती शिकवली, बाबा लय पैशाच्या मागे लागलाय तू मिळव, पण जरा धोरणाने मिळव. जोडोनी शिकवताना कासयाचा बाध एकाच्या निरोपी, हे त्या देवाचा निरोपी होणार होता. त्याचा निरोपी सांगताना रामकृष्ण नामावळी आमच्याकडे असल्यामुळं हरी हरी तुम्ही म्हणाले सकळ गेले मायाजाळ आणि तुका म्हणे की ते खऱ्याचा विकर. नानासाहेब नावाचा एक पेशवातले वजनदार माणूस होता राजकारणात, लय वजनदार. त्या काळात मराठा शाहीच्या विरोधात मोठे मोठे एक दिवस ते नानासाहेब दरबारात प्रश्न होते, सगळं मंत्रिमंडळ बसलं होतं. एक साधा माणूस मरमरी कपडे होते. नानासाहेब माझ्याकडे अमोलिक वस्तू याची किंमत करा आणि मला किंमत त्या वस्तू विकत घ्या. काय आहे, फक्त बघा त्याने मरमरी कापड उघडलं त्याच्यावर एक माशी बसली होती आणि मी पहिली पाहिली. तुम्ही पाहिली का? त्यांनी हो आम्ही सुद्धा पाहिली, पण आमच्या ध्यानात आलं नाही. नाना म्हणले मग असले तर मंत्रिमंडळात लागत येईल, असलेच बियाकले असले का मगच चलत म्हणले. ते याला माझं तुका म्हणे येथे खऱ्याचा विकारा, खरं आणि खोटं कळालं पाहिजे. नसरतीये रा खोट्या परी, कासयाचा बाध एकाच्या निरोपे, काय व्हावे कोपे जगाची आवेट. हो बारकुमारी, हो बारकुमारी, हो बारकुमारी, हो बारकुमारी,
रोबार घुमाई रोबार घुमाई रोबार घुमाई रोबार घुमाई घुमाई रोबार घुमाई रोबार घुमाई रोबार घुमाई रोबार घुमाई कबरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारा रोबार घुमाई रोबार घुमाई रोबार घुमाई मंडळी हात वर करा सगळेजण तुकाराम 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 हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर माऊली महाराज यांनी आपल्या गोडवाणीमधून अतिशय सुंदर अशी कीर्तनरूपी सेवा या ठिकाणी दिलेली आहे. समस्त ग्रामस्थांतर्फे सर्व भजनी मंडळ माता भगिनींतर्फे महाराजांचं उठू नका खूप खूप आभार. धन्यवाद महाराजांनी गोडवाणीमधून अतिशय सुंदर ज्ञानार्जन या ठिकाणी केलेलं आहे. आणि आपण जो सोहळ्याविषयी या ठिकाणी सांगितलंय, कारण हा आपल्या तालुक्याचा सन्मान आहे आणि तालुक्याचं भूषण म्हणून माऊली या ठिकाणी त्या सोहळ्याचं नियोजन करतायत. म्हणून खऱ्या अर्थानं आपण सर्व ग्रामस्थांनी या सोहळ्यामध्ये हिरिरीनं भाग घेऊन आपल्याला जे पडल किंवा महाराजांनी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या निश्चितच महाराज आमचा संपूर्ण गाव त्यासाठी प्रयत्नशील राहील आणि ते जे काम दिले आम्ही निश्चितच 100% ते पूर्ण करू असं या ठिकाणी आपल्या सर्वांतर्फे देऊ नको सगळे करणार ना भाकरी. बर 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 सर्वांमध्ये या ठिकाणी महाराज आपणाला या ठिकाणी ग्वाही देतो आणि आपण जो पत्रिकेत नियमावली दिली त्यानुसार आमचा हा छोटंसं गाव आहे परंतु भाव मोठा आहे म्हणून मनोभावे या ठिकाणी आम्ही प्रयत्न करू. आपणच एक वार महाराजांचा या ठिकाणी धन्यवाद देतो. ते तर होईनच. यानंतर त्याचप्रमाणे या ठिकाणी चिचोंडी पाटील गावावरून आमचे नेते बाजन हजारे हे उपस्थित आहेत. त्या ठिकाणी आठवडगावचे उपसरपंच BS लगड उपस्थित आहेत. मोरे सर उपस्थित आहेत. या ठिकाणी पत्रकार आदिनाथजी शिंदे उपस्थित आहेत. सांडवे गावावरून खांदवे पाटील उपस्थित आहेत. मदरगावची मंडळी उपस्थित आहेत. हांडेवाडीची मंडळी उपस्थित आहेत. सांडवा मांडवा हांडेवाडी आठवड चिचोंडी पाटील भातुडी आणि सर्वच आलेल्या नारायणगाववरून या ठिकाणी साठे पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचंच या ठिकाणी आपल्या समस्त ग्रामस्थांतर्फे मी स्वागत करतो आणि आभार व्यक्त करतो. आपण या ठिकाणी आलात, आपलं पुनश्च एक वार आभार आणि स्वागत. या ठिकाणी महाराज शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या संकल्पनेतून आमच्या तरुण मित्रांतर्फे या ठिकाणी माऊलींचा छोटासा सन्मान होतोय. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन आपला छोटासा सन्मान या ठिकाणी करतायत. अमोल राजेंद्र काळे, बापू पोटे, ज्ञानेश्वर वांडेकर, सतीश कैलास काळे, अभिजित हिरामन काळे, तुषार पांडुरंग काळे या युवकांना विनंती आहे आपण समोर यायचे आणि महाराजांचा छोटासा सन्मान करायचा आहे. महाराजांना विनंती आहे की आपण या छोट्याशा सन्मानाचा स्वीकार करावा. या ठिकाणी आताच महाराजांनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी श्री शिवाजी निवृत्ती काळे यांनी 5 तेलाचे डबे या ठिकाणी जाहीर केलेले आहेत. धन्यवाद.
धन्यवाद महाराज, आपण या सन्मानाचा मोठ्या मनानं स्वीकार केलाय. पुनश्च एक वार महाराजांचं धन्यवाद. कीर्तनकार हरिभक्तापरायण बाळकृष्ण महाराज महाडिक, हरिभक्तापरायण दिलीप महाराज मुळे, हरिभक्तापरायण गुरुवर्य ज्ञानेश्वर माऊली कदम, हरिभक्तापरायण यशवंत महाराज थोरात, हरिभक्तापरायण श्रीनिवास महाराज घुगे, हरिभक्तापरायण स्वप्नील महाराज पवार, हरिभक्तापरायण ॲडव्होकेट सिद्धनाथ महाराज राऊत आदी कीर्तनकारांची कीर्तने आयोजित केली आहेत. ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आयोजित करण्यासाठी दशमी गव्हाण ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, सेवा सोसायटीचे सर्व पदाधिकारी, सर्व सदस्य, ग्रामस्थ, पदाधिकारी या सर्वांचे सहकार्य लाभले. ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.